महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल। नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यातील बैलगाड्यासाठी या सणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मोठी उत्सुकता निर्माण झालेली होती आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी मिळणार, 10वा हप्ता कधी मिळणार, दोन्ही हप्ते एकत्र मिळणार का, नेमके किती पैसे खात्यामध्ये जमा होणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना सर्वात आधी लाभ मिळणार, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये वारंवार येत होते। आता या सर्व प्रश्नांची महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत। नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये असे मिळून एकत्र 4,000 रुपये पात्र शेतकऱ्यांना मिळण्याबाबत चर्चा सुरू झालेली आहे आणि ही रक्कम थेट डीबीटीच्या माध्यमातून बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। मात्र शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट सुरुवातीपासूनच लक्षात ठेवा, पैसे खात्यात जमा होण्याची प्रक्रिया पात्र मंजुरी आणि डीबीटी प्रक्रियेवर अवलंबून असते। पण आजच्या या अपडेटमध्ये आपण नेमके काय समोर आले आहे, कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो, पैसे कोणत्या पद्धतीने खात्यामध्ये येतात, ई-केवायसी आणि आधार बँकिंग लिंकिंगची काय भूमिका आहे, तसेच पीक विम्याचे पैसेबाबत काय स्थिती आहे, हे सर्व अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला अशी महत्त्वाची माहिती सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या खात्यात पैसे येताना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी तुम्ही आधीच कोणती काळजी घ्यायची हे स्पष्ट होईल। आणि हो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑलवरती दाबा, कारण शेतकरी योजना, पीक विमा, नमो शेतकरी, पीएम किसान अनुदान आणि सरकारच्या महत्त्वाच्या निर्णयाची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत सर्वात सोप्या भाषेत पोहोचत असतो। तसेच तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटत असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचा जिल्हा लिहा। उदाहरणार्थ धाराशिव, नांदेड, लातूर, परभणी किंवा तुम्ही ज्या जिल्ह्यातील शेतकरी आहात त्या जिल्ह्याचे नाव कमेंट करा, कारण तुमच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणत्या अपडेटची सर्वात जास्त गरज आहे हे आम्हाला त्यामधून समजते। तर चला शेतकरी बांधवांनो, आता मुख्य अपडेटकडे वळूया। नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून राबवली जाणारी एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेतील हप्त्यांची रक्कम थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते। त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही मध्यस्थांच्या मागे जाण्याची गरज नाही आणि पैसे मिळवण्यासाठी कोणालाही वेगळे पैसे देण्याची आवश्यकता देखील नाही आहे। जर तुमचे नाव लाभार्थी यादीमध्ये असेल, तुमची पात्रता कायम असेल आणि बँक खाते, आधार तसेच डीबीटीशी संबंधित माहिती योग्य असेल तर निधी वितरणाच्या प्रक्रियेनुसार रक्कम खात्यामध्ये जमा होऊ शकते। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 9वा आणि 10वा हप्ता। शेतकरी बांधवांनो, अनेक ठिकाणी 2,000 रुपये आणि 2,000 रुपयाचे एकूण 4,000 रुपये मिळणार असल्याचे संदेश आणि दावे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात करत आहेत। त्यामुळे अनेक शेतकरी बांधव आपल्या मोबाईलमध्ये बँकेचा मेसेज येण्याची वाट पाहत आहेत। काही शेतकरी म्हणत आहेत की आमच्या गावातील काही जणांना पैसे मिळाले, मग आमच्या खात्यात अजून पैसे का आले नाहीत। तर काही जण म्हणत आहेत की बँकेत खातं आधार लिंक आहे का, ई-केवायसी केली आहे का, तरीही पैसे आले नाहीत। तर शेतकरी बांधवांनो, अशा वेळी घाबरण्याची गरज नाही, कारण सरकारने निधी वितरणामध्ये लाभार्थी पडताळणी, मंजुरी, डीबीटीची प्रक्रिया आणि बँकिंग प्रणालीमुळे काही खात्यांमध्ये रक्कम आधी तर काही खात्यांमध्ये नंतर जमा होऊ शकते। त्यामुळे एखाद्या व्यक्तीला पैसे आले म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या क्षणी पैसे आलेच पाहिजेत असे नाहीये। आता इथेच आपल्याला दुसरी महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायची आहे। जर तुमच्या खात्यात पैसे येणार असतील तर तुमची कागदपत्रे आणि लाभार्थ्यांची माहिती व्यवस्थित असणे अत्यंत महत्त्वाचे आहे। सर्वप्रथम तुमची ई-केवायसी पूर्ण आहे का हे तपासा। ई-केवायसी अपूर्ण असेल तर अनेक
मिळतील असे समजणे योग्य नाही. ही बाब विशेषतः लक्षात ठेवा. काही जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाईची प्रक्रिया पुढे गेली असू शकते, तर काही ठिकाणी पडताळणी किंवा वितरणाची प्रक्रिया सुरू असू शकते. त्यामुळे तुमच्या जिल्ह्यातील अधिकृत अपडेट असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आता आपण नमो शेतकरीच्या 4,000 रुपयेकडे परत येऊया. जर दोन्ही हप्ते एकत्र देण्याचा अधिकृत निर्णय झाला आणि तुम्ही पात्र लाभार्थी असाल तर 2,000 रुपयेचा एक हप्ता आणि 2,000 रुपयाचा दुसरा हप्ता अशा पद्धतीने नमो शेतकरी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याची मिळून एकूण 4,000 रुपयाची रक्कम तुम्हाला तुमच्या खात्यावरती मिळू शकते. बँकेकडून क्रेडिटचा मेसेज आल्यावर खात्यातील रक्कम तपासता येईल. मात्र शेतकरी बांधवांनो, फक्त मेसेजची वाट पाहू नका. तुमचे बँक खाते तपासा, पासबुक अपडेट करा किंवा अधिकृत बँकिंग माध्यमातून व्यवहाराची स्थिती तपासा. काही वेळेस बँकेचा SMS उशिरा देखील येऊ शकतो. त्यामुळे SMS आला नाही म्हणजे पैसे आले नाहीत असं हे नेहमीच नसते. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कर्जमाफी किंवा इतर सरकारी योजनेचा लाभ. अनेक शेतकरी विचारतात की एखाद्या शेतकऱ्याला इतर योजनेचा लाभ मिळाला तर नमो शेतकरीचे पैसे बंद होतात का? तर प्रत्येक योजनेची पात्रता आणि नियम हे वेगवेगळे असतात. त्यामुळे कोणतेही सोशल मीडियावर सांगितले म्हणून नमो शेतकरीचे पैसे बंद होतील किंवा मिळणार नाहीत असे समजू नका. तुमची पात्रता अधिकृत नियमानुसार तपासली जाते. त्यामुळे अधिकृत शासन निर्णय किंवा विभागीय माहितीला प्राधान्य द्या. आता शेतकरी बांधवांनो, या संपूर्ण अपडेटमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट मी पुन्हा एकदा सांगतो. तुमच्या खात्यात नमो शेतकरी योजनेची रक्कम जमा होत असे वाटत असेल तर तुमची लाभार्थीची स्थिती तपासा. KYC ची स्थिती तपासा. आधार आणि बँकिंग खाते लिंक आहे का हे देखील पुन्हा एकदा तपासून पहा. आणि DBTशी संबंधित माहितीमध्ये कोणतीही अडचण नाही का हे देखील एकदा चेक करून घ्या. हे काम आजच करून घेतले तर निधी वितरणाची प्रक्रिया तुमच्या नावावर आल्यास आवश्यक अडचण निर्माण होण्याची शक्यता कमी होईल. आणि शेतकरी बांधवांनो, जर तुमच्या खात्यात आधीच नमो शेतकरीचा हप्ता जमा झाला असेल तर कमेंटमध्ये फक्त मिळाले असे लिहा आणि तुमच्या जिल्ह्यात देखील नाव लिहा. ज्यांना अजून पैसे मिळाले नाहीत त्यांनी प्रतीक्षा असे लिहा आणि जिल्ह्याचे नाव कमेंट करा. त्यामुळे आपल्या चॅनलवर इतर शेतकरी बांधवांनाही कोणत्या भागात काय स्थिती आहे हे समजण्यास मदत होईल. तुमच्या कमेंटमुळे पुढील व्हिडिओमध्ये कोणत्या जिल्ह्याची माहिती आधी द्यायची हे ठरवायला आम्हाला मदत होईल. आता पुन्हा एकदा पीक विम्याबाबत माहिती सांगतो. पीक विम्याची रक्कम ही प्रत्येक शेतकऱ्यांना एकसारखी मिळेल असं नाही. मंजुरीची रक्कम ही वेगळी असू शकते. त्यामुळे 17,000 रुपये, 18,000 रुपये, 20,000 रुपये किंवा कोणतीही रक्कम सोशल मीडियावर पाहिल्यानंतर ती तुमच्या खात्यावर नक्कीच येणार असे समजू नका. तुमची अर्जाची आणि दाव्याची अधिकृत स्थिती तपासा. शेतकरी बांधवांनो, सरकारकडून निधी मंजूर झाला म्हणजे लगेच प्रत्येक खात्यामध्ये त्याच मिनिटाला पैसे जमा होतील असे नाही. मंजुरीनंतर वितरण DBT आणि बँकिंग प्रणालीनुसार वेळ लागू शकतो. त्यामुळे संयम ठेवा आणि फक्त अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा. आता प्रश्न राहतो तो म्हणजे पैसे नेमके खात्यावर कधी येतील याबाबत अधिकृतपणे निश्चित तारीख जाहीर झालेली नसेल तर कोणतीही तारीख ठामपणे सांगणे हे योग्य ठरणार नाही. निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने रक्कम जमा होऊ शकते. त्यामुळे आज किंवा उद्या किंवा काही दिवसात असा अंदाज सोशल मीडियावर दिसला तरी त्याला अधिकृत घोषणा समजू नका. आणि हो शेतकरी बांधवांनो, तुमच्या गावात किंवा तुमच्या जिल्ह्यात कोणाला पैसे मिळाले असतील तर त्याची माहिती कमेंटमध्ये नक्की सांगा. पण दुसऱ्याच्या बँका तपासतील आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर कमेंटमध्ये टाकू नका. फक्त जिल्हा, तालुका आणि पैसे मिळाले की नाही एवढेच माहिती द्या. आपल्या शेतकरी बांधवांची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे. आता या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहितीचा छोटासा आढावा घेऊया. नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. 2,000 रुपयाचे एकत्र 4,000 रुपयाचा लाभ हा शेतकऱ्यांना मिळू शकतो. रक्कम ही DBTच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार आहे. KYC आणि आधार बँकिंग लिंकिंग सारखी माहिती योग्य असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि ही पीक विम्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या नुकसान व मंजुरीनुसार ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता कोणत्याही अफवाला बळी पडू नका, कोणालाही पैसे देऊ नका आणि पैसे मिळवून देतो असे सांगणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहा. अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच पुढील प्रक्रिया करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर आताच एक लाईक करा. तुमच्या गावातील आणि नातेवाईकांमधील शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती ऑलवरती ठेवा.
कारण पुढची अपडेट तुमच्या जिल्ह्याचा किंवा तुमच्या तालुक्याला किंवा तुमच्या खात्यातील निधीशी संबंधित असू शकतो. तुम्ही सबस्क्राईब केले की नाही आणि अपडेट चुकला तर महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत उशिरा पोहोचू शकते. म्हणून आता सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये एक गोष्ट नक्की सांगा, तुमचा जिल्हा कोणता आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे तुमच्या खात्यावरती आले का नाही, मिळाले किंवा अजून नाही एवढेच लिहा. तुमच्या कमेंटवरून पुढील अपडेटमध्ये कोणत्या जिल्ह्याची माहिती द्यायची आहे हे आम्हाला समजेल. तर शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याबाबत अधिकृत अपडेट येताच आम्ही ती माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सोप्या भाषेत पोहोचवण्याचा प्रयत्न अवश्य करू. त्यामुळे काळजी करू नका, पण आपण वरतीही विश्वास ठेवू नका. तुमची कागदपत्रे व्यवस्थित ठेवा, ई-केवायसी आणि बँक खात्याची माहिती तपासा आणि अधिकृत घोषणेची वाट पहा. आपल्या बळीराजाला त्याच्या हक्काचा लाभ मिळालाच पाहिजे, हीच आमची देखील अपेक्षा आहे. भेटूया पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये तुमचा जिल्हा लिहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. जय हिंद, जय जवान, जय किसान. धन्यवाद.